महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्य उदयाच्या समयासी अंजनीचे तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या बंदिले अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी विठ्ठल शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या शुभता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणे कथेचा विस्तारो बाबा सद्गुरु दास तुका गेले भोसरे ग्रामीणच्या वसणाऱ्या अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी ज्याने या भागवत धर्माची पताका खांद्यावरती ठेवून असे तो हिमाचल पायी अशा प्रकारे तीर्थयात्रा केली अशा महान युगपुरुषाचा म्हणा नामदेवरायांचा हा अभंग आहे. पंजाबमध्ये घुमान या ठिकाणी सुद्धा
शिखांचा जो धर्मग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा नामदेव की मुखवाणी म्हणून 5 अशा प्रकारचे अभंग आहेत. अशा या नामदेवरायांचा अभंग कीर्तन सेवेसाठी हनुमान जन्माच्या सोहळ्यास प्रसंगी घेतलेला आहे. नामदेवांचा अधिकार मोठा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, नाचता नाचता देवाचा कळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज म्हणतात सावध व्हा, नामदेवांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नाचला. अशा या नामदेवांचं कीर्तन सेवेसाठी घेतलेलं आहे. पिंड घालीने झडपिला, अर्थात पिंड कुठला, घाल कुठली, हे सर्व परिचित आपल्याला या कथा येतात. राजा दशरथाला स्वप्न पडलं की आपल्या हातून 3 अशा प्रकारची निरपराध जीवांची हत्या झालेली आहे. वशिष्ठाला सांगितलं स्वप्न. वशिष्ठ म्हणाले अरे घाबरू नकोस, तू पार्थिक या ठिकाणी शिकार करायला जा आणि तुझा त्या ठिकाणी मग काय करता येते. राजा दशरथ शिकारीला गेला आणि होऊ नये ते नेमकं घडलं. श्रावण बाळ आणि त्याचे आई वडील त्या ठिकाणी संपले. श्रावण बाळ पाणी त्या ठिकाणी आणण्यासाठी घेतलं होतं. लक्षवेधी असलेल्या दशरथानं श्रावण बाळाचा वेध घेतला आणि आपला मुलगा का परत आला नाही हे पाहून त्याच्या आई वडिलांनी प्राण सोडला. मात्र प्राण सोडताना त्यांनी शाप दिला की राजा तू सुद्धा पुत्र पुत्र होऊन मरशील, म्हणतच अशा प्रकारे मरशील. राजा दशरथाला थोडा वेळ वाईट वाटलं, पण म्हणाला निदान पुत्र होणार आहेत ना ते ठीक आहे. एखादा दगड पाठीमागं बसावा पण तो दगड सोन्याचा गोळा असावा, तशा प्रकारची त्याची अवस्था झाली. असो वशिष्ठाने सांगितलं. ते म्हणाले बरं आहे, तुझ्या हातून निरपराधी प्राण्यांचा वध झालेला आहे, मानवांचा वध झालेला आहे. अर्थात यासाठी पुत्र होतील, पण अत्यंत अवघड अशा प्रकारचं कर्म आहे ते करावं लागेल. यज्ञ करावा लागेल. त्या यज्ञाचं नाव आहे पुत्र कामेष्ठी यज्ञ. आता या यज्ञाचं पौरोहित्य करण्यासाठी कोणाला नाही. विवाहांतक ऋषी अत्यंत क्रोधिष्ठ, अत्यंत रागीट ऋषी आणि त्यांचा मुलगा ऋष्य शृंग किंवा शृंग ऋषी त्यांच्याही पेक्षा कोपिष्ठ. तर अशा या ऋष्य शृंगाला अयोध्येमध्ये पाचारण करायचं ठरवलं. येणार कसा तो, पण शेवटी काही मेनका अप्सरा पाठवल्या. नृत्य करत 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 त्याला आणल्याबरोबर त्याचं लग्न लावलं आणि लग्नानंतर तो पुत्र कामेष्ठी यज्ञाचं पौरोहित्य करायला तयार झाला. यज्ञ 7 दिवस चालला. आहुती वगैरे त्यामध्ये दिल्या जात आहेत. आणि 7व्या दिवशी अग्निनारायण प्रसन्न झाले आणि हातामध्ये त्यांनी पायस पात्र घेतलेला आहे. राजा दशरथाला वशिष्ठ ऋषी सांगतात की घे हातामध्ये तो प्रसाद घे. पुत्र कामेष्ठी यज्ञातून प्राप्त झालेला तो प्रसाद घे आणि 3 राण्यांना वाटून दे. राजा दशरथाने घेतला. प्रारंभी प्रसाद दिला कौशल्येला, त्यानंतर दिला सुमित्रेला आणि शेवटी दिला कैकेयीला. त्यामुळे काय झालं, कैकेयी रुसली, तेथे विघ्न झाले. मला शेवटी का दिला म्हणून त्याने तो झिडकारला. पण झिडकारल्याच्या अगोदरच घार ही टपलेली होती आणि त्या घारीनं पिंड घालीने झडपिला. आणि त्या घार कुठली, साधीसुधी घार नाही, ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये नृत्य करणारी अप्सरा. तिचं नाव सुवर्चा. सुवर्चा नामे अप्सरा नृत्य करिता घेतसे सातरा. शापे केली घार फिरतसे भूतली गरगरा. गरा 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 भूतलावरती फिरते. पण जाता जाता तिनं शाप मागितला की देवानी देवा तुमच्या चरणास मी अंतरले, यावरती काय शाप आहे का? आहे ना. एकच काम करायचं,
अश्वमेध यज्ञातून जो पायस प्रसाद प्राप्त होईल तो काही त्या ठिकाणी रागामध्ये जरा घ्यायला विलंब लागेल, तेवढ्याच त्या ठिकाणी तो प्रसाद उचलायचा आणि काय करायचं ते तुला निश्चित मुक्त होशील. आणि तो सुवर्च्या नामक घालीनं प्रसाद उचलला आणि सांगितल्याप्रमाणे ऋषमुख पर्वतावरती तपश्चर्या करत असलेल्या अंजनीकडे तिनं नाव घेतली आहे. अंजनी ही केसरी वानराची पत्नी, महाभयानक अशा प्रकारचा केसरी वानर त्याची पत्नी अंजनी नामे, आणि तिथं ती तपश्चर्या करत आहे ऋषमुख पर्वतावर रात्रंदिवस. त्या काळाची जशी कालगणना असेल त्याप्रमाणे हजारो वर्ष तपश्चर्या केली. आज आपण 365 दिवसाचं वर्ष मानतो, त्या काळात वेगळी अशी कालगणना असण्याची शक्यता नाही असं नाही. हजारो वर्ष तपश्चर्या केली. नेत्र मिटलेले आहेत, डोळ्यानं त्या ठिकाणी फक्त शंकराची आराधना करते आणि मुखात नामस्मरण नमः शिवाय, ओम नमः शिवाय, साक्षात शंकर देव त्या ठिकाणी तपश्चर्येला प्रसन्न होऊन आलेले आहेत. पुढं गजचर्म व्याघ्रांबर कंठी वासुकीचा हार गिरजा शोभिमान अशा स्वरूपात त्या ठिकाणी भगवान शंकर प्रसन्न झालेले. तसेच भाळ्यार्थ चंद्र माथी शुभ्र गंगा, भाळ्यार्थ चंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा
वरम ब्रोही वरमा काय हवं ते माग. अंजलीच्या कानावरती आवाज आला आणि कुणीतरी आलंय असं वाटलं. तिनं डोळे उघडलं तर साक्षात शंकर तिकडे उभे राहिलेले आहेत आणि म्हणतात वर माग वरम ब्रोही. काय मागावं? पुत्र भावाईचा गुंडा क्षेत्रामध्ये त्यानं चमकावं. हनुमंतरायांचं जर पाहिलं पण तर ते सामर्थ्यशाली तर आहेतच, युक्ती त्यांच्याकडे आहे, त्याचबरोबर दास्य भक्ती सुद्धा आहे. असे हनुमंतराव आपलं ग्रामदैवत आहे आणि खरोखर आपणा सगळ्यांना त्या ठिकाणी सांभाळणार असे एक दैवत आहे. कैवारी हनुमान आमचा कैवारी मात्र दास्य भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ असे आहेत बरं का. त्यांना कशाचाही गर्व नाही, ना ताकदीचा ना बुद्धीचा ना कशाचा. हनुमंतरायांचं पाहिलं तर ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांची आणि त्यांची प्रत्यक्ष भेट झाली त्यावेळेला हनुमंतरायांनी विप्रवेश धारण केलेला होता, ब्राह्मणाचा वेश धारण केलेला होता आणि दोघांमध्ये संस्कृत भाषेमध्ये संवाद झाला. म्हणजे हनुमंतराय संस्कृत भाषेचे त्याचबरोबर बलसामर्थ्य तर त्यांच्याकडे होतच, परंतु युक्ती सुद्धा त्यांच्याकडे होती. युक्ती कशी पहा, ज्यावेळेला अहिरावण आणि महिरावण यांनी राम लक्ष्मणाचं त्या ठिकाणी अपहरण केलं आणि त्या मंदिरामध्ये कोंडलं देवीच्या, आणि उद्या सकाळी मिरवणूक काढायची आणि त्या दोघांचा सुद्धा नरबळी द्यायचा, असं त्या अहिरावणाचं महिरावणाचं नियोजन होतं. मात्र हनुमंतरायांनी सूक्ष्म रूप धारण केलं, अत्यंत लहान, आणि त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. आणि मंदिरामध्ये गेल्याबरोबर राम लक्ष्मण विचारतात, हनुमंता तू केव्हा? मी केव्हा आलो ते नाही विचारायचं, आता मी काय करतोय ते बघायचं फक्त. विठाला सकाळी या ठिकाणी आमचा देवी पुढे नरबळी द्यायचं त्यानं ठरवलेलं आहे, तुम्ही शांत राहा. देवी होती, तिला त्या गोमुखामध्ये
म्हणजे जिथून आंघोळ घातलेलं पाणी जातं ना त्यामध्ये पालखी अशी घातली आणि त्या देवीच्या आवाजात हनुमंतराय म्हणायला लागले, येऊ द्या अभिषेकाचं भूम असा भूमकार केला. दह्या दुधाचं साहित्य येऊ द्या. वरून हांडे शांडे त्या ठिकाणी ओढतायत. अंगावरती त्या देवी कुठली आली पडते त्या ठिकाणी आणि पुजारी त्या ठिकाणी यातून कसं काय तीर्थ बाहेर येणार म्हणून वाट बघतायत. कसंही रोत्यातून देवी तिथं त्या गोमुखामध्ये असे त्यांनी पालखी अशी बसवलेली आहे. तर कसं आहे ते सगळं हनुमंतराय प्यायचे. वर्ण त्यातलं की हनुमंतराय प्राशन करायचे. किती मोठी भूक पराक्रमी तसाच. शेवटी हनुमंतराय म्हणाले, बास झाला आता दही दूध, आता देवीच्या माझं पोट भरलं, आता जे बळी आहेत ना त्याला पाठवा राम लक्ष्मणाला. मग त्या वरच्या छिद्रातून रामाला खाली सोडलं, लक्ष्मणाला खाली सोडलं आणि आल्याबरोबर खांद्यावरती घेतलं आणि आकाश मार्गाने उड्डाण करून त्या ठिकाणी त्या लोकांना वाचवलं. असे हनुमंतराय नाव घेतलं रामाचं की नाचायला लागलं. नाम घेता मुखी राघव अशा हनुमंतरायांच्या दास्य भक्तीला प्रसन्न होऊन रामाने सुद्धा त्या ठिकाणी त्याचा एक खरा सेवक खरा भक्त म्हणून स्वीकार केला. नुसतं राम म्हटल्याबरोबर हनुमंतरायांचा लगेच त्या ठिकाणी उभे राहतात. याला म्हणायचं दास्य भक्त. फक्त नावच घ्यायला पाहिजे. कसं श्रीराम जय राम जय जय राम. महाराष्ट्रामध्ये जर कोणी वाढवलं असेल की राष्ट्रसंत रामदास स्वामी, या दोघांनाही त्रिवार वंदन. या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पश्चात देशामध्ये सुद्धा, पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी हनुमंतरायाची मंदिर आहेत. महाराष्ट्राचं एकही गाव जुनं नाही की ज्या ठिकाणी मारुतीचं मंदिर नसेल. मारुतीच्या मंदिरा शेजारी तालीम हे ठरलेलं आहे गावाचं स्वरूप.
मारुतीचं मंदिर शेजारी तालीम, बलाची उपासना तालमीमध्ये आणि आराधना भक्ती ही मंदिरामध्ये हे ठरलेलं आहे प्रत्येक खेड्यात. तर असा हा हनुमंतराय सेतुबंधनाच्या ठिकाणी सुद्धा मनुष्य कोणी नाही, वानरांच्या माध्यमातून सेतू बांधला. वानर म्हणजे वा आणि नर, नरांच्या मध्ये श्रेष्ठ जो त्याला म्हणायचं वानर. आपण सगळे त्या ठिकाणी आहोतच त्याचे भक्त, परंतु खरी भक्ती ही वानराने केली आणि सांगितल्या बरोबर ऐकायचं. सेतुबंधनाच्या ठिकाणी सांगू, मोठमोठाले दगड आणले जायचे, समुद्रामध्ये टाकण्यापूर्वी एका दगडावरती रा, दुसऱ्यावरती म लिहिलं जायचं आणि ते दगड वानराने टाकल्यानंतर एकत्र यायचे आणि अशा प्रकारचा सेतू तयार झाला. अरे हे दगड टाकलेले आहेत, आपण बघूया म्हणून रामाने सुद्धा एक बारकासा खडा घेतला हातात. हनुमंतराय बघतायच मागणं, तर रामाने तो खडा घेतला आणि टाकला. टाकल्याबरोबर बुडाला. हनुमंतराय म्हणाले, हे कसं काय, वानर खडे टाकतायत, दगड टाकतायत, ते तरतायत आणि मी टाकलेला खडा कसा काय बरं बुडला? हनुमंतरायने उत्तर दिलं की ज्याला तुम्ही टाकाल तो हमखास बुडला म्हणून सांगतो. स्वीकार करायला पाहिजे. यासाठी रामाकडे जायचं, पण कसं, अगोदर हनुमंतरायांची भक्ती केली पाहिजे. सांगू, हनुमंतरायांची भक्ती कशी करायची हे जर शिकायचं असेल तर ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांचा जो मंत्र आहे तो ऐकला पाहिजे. त्यानंतर रामदास स्वामींच्या पर्यंत आपली मदत आहे आणि त्यानंतर हनुमंतराय आणि हनुमंतराय प्रसन्न झाल्यानंतर मग या ठिकाणी राम भेटेल. राम सहजासहजी भेटणार नाही. कुठल्या बरोबर प्रत्येकाच्या हृदयामध्ये रामच असतो, म्हणून तर आपण म्हणतो राम राम. दोन्ही हात जोडून राम राम म्हटलं पाहिजे. अलीकडे काय होतं, इतकी गडबड असते की गाडीवरच जायचं आणि एकाच हातानं राम राम तरी म्हणतो राम राम, तर राम राम विठ्ठल. दिसतंय हे कडक दैवत, पण बोळही तितकंच. एक दिवस आरशामध्ये बघून सीतामावली कपाळाला सिंदूर म्हणजे कुंकू लावलं. भांगामध्ये त्या ठिकाणी कुंकू मार्जन केलं. हनुमंतराय बघताय डबीतलं गेले, कपाळाला लावते, परत भांगामध्ये जवळ गेले. माते मात पण एक प्रश्न विचारू का, हे काय चाललंय तुमचं? कपाळाला सिंदूर लावताय, भांगामध्ये सिंदूर लावताय, कारण काय? हनुमंता, अरे याचं कारण एवढंच आहे की माझ्या मालकांना दीर्घ असं आयुष्य मिळावं यासाठी मी हा शेंद्र, एवढंच ना. पठ्या गेला की शेंद्राची डबीच घेतली, सगळ्या अंगाला फासली. अरे काय हे केलं? हनुमंतराय म्हणाले की माझ्या मालकाला सुद्धा अखंड अशा प्रकारचं आयुष्य लाभावं. भोळं नाही बरं का, दिसतंय इतकं भोळं नाही. फार त्या ठिकाणी असं ज्याला पावेल त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याच्यावर कोपेल त्याचा सुद्धा असे हे हनुमंतराय. किती सांगावं त्यांच्या जीवनातल्या कथा. अलीकडे सुद्धा कुठेतरी वाचलेलं आठवतंय, एक धरण कुठलं तरी फुटलं आणि त्यामध्ये सगळी माणसं काम करतायत. धरणाचा तो जे बाजार आहे तो मजवायचा, माती दगड टाकतायत आणि सांगू खरोखर काही 10-5 वानरं सुद्धा त्या ठिकाणी जमा झाली आणि दगड उचलून त्यामध्ये टाकू लागले. आज सुद्धा ते आहेत, बघणाऱ्याला दिसतील, न बघणाऱ्याला कुठले दिसणार हो? श्रद्धा असावी, मी म्हणतो श्रद्धा असावी, देवावरती श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा मात्र नसावी. अंधश्रद्धा म्हणजे काय? देवा माझं कल्याण कर आणि माझ्या शत्रूचं वाटोळ कर, याला म्हणायचं अंधश्रद्धा. ते नको. माझ्या बरोबर जो जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, अशा प्रकारची अवस्था असली पाहिजे.
सगळ्यांचं कल्याण करणं हे हनुमंतरायांच्या हातात आहे. मात्र तशी त्यांची आराधना केली पाहिजे. अशा या हनुमंतरायांचं सांप्रदायिक पद्धतीनुसार विठ्ठलाचं आणि त्यानंतर हनुमंतरायांचं आपण थोडंसं भजन करूया. गोवा रघुमाई आणि ती घाटाप्रमाणे बघितलं नसले कोणी तर भाऊसाहेब बघितलेत का? बघितलाय का लेख तिथला तो विठ्ठला विठ्ठला समोर आहे काय आणि बाजूला आहे काय? उद्धव स्वामींच्या हस्ते या हनुमंतरायांची स्थापना झालेली आहे. पुनश्च एकदा सांगावंसं वाटतं, पुष्पवृष्टी करायची आहे म्हणजे फुलं मारुतीकडे टाकायची आहेत. हातात घेऊन बसायचं नाही, त्याची त्याच्या हातात नाही. मात्र त्या फुलावरती डाव्या हातात फुलं घेऊन उजवा हात वर ठेवून आपल्या अंतःकरणाची भक्ती जी आहे त्या फुलामध्ये प्रेरित करायचे. नुसतं फुल नाही, ते नुसता फुलाला नाही, आपल्या अंतःकरणामध्ये हनुमंतरायांच्या विषयी असलेली भक्ती नामस्मरणाच्या माध्यमातून त्यामध्ये प्रेरित करायची आणि नंतर तो गुलाल फुलं वगैरे उतरायचे. काही ठिकाणी काय करतात, फुलं टाकूनच देत नाही, टाकली पाहिजेत फुलं. पुष्पवृष्टी ही व्हायलाच झाली. तर अंजनीचं तप महान अशा प्रकारचं होतं. ते ओळखलं गोंधळकर महाराजांनी, रामदास स्वामींनी, आणि अशा प्रकारे याही गावामध्ये काहीतरी हनुमंतरायांचं एक सेवा घडेल या न्यायानं त्या काळात उद्धव स्वामींनी या मारुती स्थापना केली आहे. त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे. दर वर्षी 1-2 असे अभिषेक आपण करत असतो, खाजगी अभिषेक होत असतात. पण अशा प्रकारचा सोहळा हा हनुमान जन्माचा मला तर वाटतंय की मी दादा गेल्यांच्यापासून हे कीर्तन करतोय. इतर वेळेला कुठं हनुमान जयंती निमित्त बाहेर गेलो 1-2दा,
पण असा सोहळा कुठंच पाहायला मिळत नाही बघा. इतकी गर्दी आणि हे काय गावातले पकवान जरा दमले. हनुमंत हा खरंच ते हार्मोनियम आणि हा त्यांना त्या ठिकाणी छोटा गंधर्व पुरस्कार प्राप्त झालेला आहे. की दोघंही आणि हे तुम्ही आलेले आता काय मला ऐकायला येत नाही त्यामुळं मी बाकीच्या कीर्तनाला नव्हतो. त्यामुळं पकवाजे कुठले आहेत कोण आहेत हे पत्रिकेतच पाहिलं. फक्त गाणारे कोण आहेत हे सुद्धा पत्रिकेतच पाहिलं. असो आपणा सर्वांना नमस्कार बरं पुन्हा ऐका नमस्कार. तर मोठं आहे जन्माची वेळ सांगितलेली आहे पहा. काळ सांगितलेला आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा. आज बरोबर 7:49 ला पौर्णिमा संपणार आहे. काल सकाळी सुरू झालेली आहे आणि त्याच्या आत आपण हा 6:29 बरोबर पंचांगामध्ये सूर्योदयाची वेळ दिलेली आहे. भाऊसाहेबांनी किंवा त्या ग्रामस्थांनी पत्रिकेमध्ये छापलेली आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्य उदयाच्या समयाशी या वेळेला हनुमंतरायांचा सूर्य उगवायच्या वेळेला जन्म झाला. बघितलं अंजनी मातेनं तर छोटस बाळ पण बोलायला लागलं. रडलं नाही अजिबात. आपलं काय होतं रडायला सुरुवात होते. हे रडलं नाही. माते मला भूक लागलेली आहे भूक लागलेली आहे. भूक लागली ना. अरे इथं आसपास पिकलेली काही फळं असतील. कच्च तोडू नको पिकलेलं फळ. कच्च्यावरती आपला अधिकार नाही माणसांचा अधिकार नाही. पिकलेलं फळ असेल ते तोड. पार्वतीनं बघितलं इकडे तिकडे. अरे ही 600-500 फळं गोळा करण्यापेक्षा एकच आपलं घेतो की लाल भडक अशा प्रकारचं नुकताच उगवलेला सूर्य तिकडे गेला. झुडूप आहे वासरे म्हणी सूर्यच खायला सुरुवात केली. अरे हे कोण आला. राहू आणि केतू तिथं असलेले. अर्थात या विज्ञानाच्या कसोटीवरती या काही गोष्टी पटत नाही बरं का. त्याही सांगावे लागतात. राहू केतू आले आमचं त्या ठिकाणी सूर्य हा खाद्य आहे. तो कुठला आला. हनुमंतरायाने याला एकाला राहूला ठोसा दिल्याबरोबर केतू आपोआपच पळून गेला. कशावर थांबेल तिथं. तो आकृष्ट अशा प्रकारे सूर्य हातात घेतल्याबरोबर देवादेव सुद्धा त्या ठिकाणी गडबडले. फुलं वाटायला सुरुवात गडबडले. बऱ्याच जणांनी वाटा म्हणजे वेळेत होती. अरे हे काय झालं. अंधार सगळीकडं अंधकार सगळा झालेला आहे. काय मग पाहताय तो सूर्यानं त्या हनुमंतरायाने सूर्याला हात घातलेला आहे. गिळणाऱ्या वेळात इंद्र त्या ठिकाणी आले. इंद्रानं आपलं वज्र हनुमंतरायांच्यावरती फेकलं. त्या हनुवटीला लागलं आणि थोडीशी खून झाली म्हणून त्यांचं नाव हनुमान अशा प्रकारचे. हनुवटीला खून आहे हनुमान. आता त्या केसरीना राग आला. मरुतला राग आला वाऱ्याला. त्याला सगळ्यांच्या अंगात सगळं प्राणवायू नाही प्राणवायू तोच आकृष्ट करायला सुरुवात केली. सगळे बेशुद्ध पडायला लागले. आता काय होतं इकडं तिकडं. तेवढ्यात सगळे देव हनुमंतरायांना शरण आले. त्यांनी सांगितलं केसरीला वडिलांना की असं करा प्राण परत प्राणवायूनं प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रस्थापित करा. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी सगळे सजीव म्हणजे पहिल्यासारखे झाले. असा हा हनुमंतरायचा प्रताप आहे. त्यांना कुणी बजरंग म्हणतं. अंगाला शेंदूर घासल्यामुळं बजरंग म्हणतं. हनुवटीला त्या ठिकाणी लागलं म्हणून हनुमान म्हणतं. मोरुताचा पुत्र म्हणून कुणी मारुती म्हणतं. अशा प्रकारे हनुमंतरायांना बरीचशी नावं आहेत. आपण एखाद्याच्या घरामध्ये गेलो आणि हाक मारली तर नातू येतो आणि म्हणतो आजोबा घरात नाही. मुलगा येतो आणि म्हणतो बाबा घरात नाही. भाऊ येतो आणि म्हणतो दादा घरात नाही. पत्नी येते आणि म्हणते हे घरात नाही. आजोबा बाबा दादा बाबा हे
एकच असतो. तसंच हनुमंतरायांना किती नावाने जरी पुकारलं तरी एकच आहे. निश्चित आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्य उदयाच्या समयाशी अंजनीचे तपासाठी महारुद्र आले. ज्ञानेश्वर अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्य उदयाच्या समयाची अंजनीचे तपासाठी महारुद्र आले कोटी. महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या मंदिरे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोटी. तुकाराम
घेतल्या हातात सगळ्यांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका तुझ्या दिवसले भाव हवेचे लोटला पडे कालाग्नी कालत्राग्नी देखता कापदे बळे ब्रह्मांडे मायले निना होळे दंतभंगदी नेत्राग्नी चालल्या ज्वाला भृगणी ताटल्या बळे उच्चते मुरडले माता केरटे कुंडले बळे सुवर्ण गडगा सोटी घंटा किंकिण्णागरा ठकारे पर्वतायसा नेटका सर्पाताळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल देवरी कोटीच्या कोटी उड्डाणे ठेपावी उत्तरेकडे मंत्रात्री सारखा द्रोण क्रोध उत्पाटिला बळे आणिला मागुता नेला आला गेला मनोगती मनाची टाकले मागे गतीशी तुळनसे आणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होतला असे तयाचे तुळना कैची ब्रह्मांडे पाहता नसे आरक्त देखिले डोळा त्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेदले शून्यमंडळा
धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासते तोटते चिंता आनंदे भीमदर्शना हे धरा पंधरा श्लोकी लाभले शोभले बले दुर्दे हो निसंगे हो संख्या चंद्र कागणी रामदासी अग्रगण्य कपिकुळाशी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास कृत संकट निरसनम मारुती स्तोत्र संपूर्ण सूचना थोडीशी आणि त्यानंतर भजन आणि पुष्पवृष्टी करूया. सूचना अशी आहे की प्रसाद हा सगळ्यांना जागेवरती मिळेल. संयोजकांना विनंती करतो त्यांनी 5 द्रोण प्रसादाचे तयार करा. एक मारुतीला ठेवा, दुसरा पाळण्यामध्ये ठेवा, तिसरा ज्ञानेश्वरीच्या साठीची मूर्ती स्थापना केलेली आहे तिथे ठेवा, चौथा विणेकरांना द्या आणि 5वा माझ्याकडे आणून द्या आणि नंतर त्या ठिकाणी बाकीच्यांना प्रसाद करा. छोटस भजन आणि त्यानंतर कुंडली गवरदा झाले की प्रत्येकाने पुष्पवृष्टी करायची. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम Thank you.
कोणाला करायचं असेल तर होईल. पुण्य